नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. कुटुंबवत्सल्य इथे फणस हा करी खांद्यावर घेऊन आहे या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? या वाक्यामध्ये चेतना गुणोक्ती अलंकार आहे. जेव्हा निर्जीव वस्तूंना किंवा प्राण्यांना सजीव माणसाप्रमाणे क्रिया करताना दाखवले जाते तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. या वाक्यात फणसाला कुटुंबवत्सल, कुटुंबावर प्रेम करणारा आणि खांद्यावर घेऊन चालणारा माणसाप्रमाणे असे वर्णन केले आहे. फणस हा निर्जीव आहे, पण त्याला सजीव माणसाप्रमाणे क्रिया करताना दाखवल्यामुळे इथे चेतना गुणोक्ती अलंकार आहे. मरावे परी कीर्तिरूप उरावे या वाक्यातील प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याचा प्रकार कोणता? मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याचा प्रकार आहे न्यूनत्वबोधक. दोन प्रधान वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्यय म्हणतात. न्यूनत्वबोधक जेव्हा दोन वाक्यांना जोडणारे पण, परंतु, परी, बाकी हे अव्यय पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव कमी दोष असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात तेव्हा त्यांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मरावी परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यात परी हे दोन वाक्यांना जोडताना पहिल्या वाक्यात मरावे काहीतरी कमी आहे, पण दुसऱ्या वाक्यात कीर्तिरूपी उरावे ते पूर्ण होते असा अर्थ व्यक्त करते. म्हणून परी हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. राम पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियेला कर्म असते, म्हणजे क्रिया कोणत्या तरी विषयावर किंवा वस्तूवर घडते तेथे वाचतो. या क्रियेला पुस्तक हे कर्म आहे. राम काय वाचतो या प्रश्नाचे उत्तर आहे पुस्तक, ज्यामुळे पुस्तक हे कर्म आहे. वाचतो हे क्रियापद आहे. या वाक्यात कर्म असल्यामुळे वाचतो हे सकर्मक क्रियापद आहे. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्यय हे असे शब्द असतात जे दोन शब्द, वाक्य किंवा वाक्यांना जोडण्याचे काम करतात. हे जोडणारे शब्द असल्यामुळे त्यांना संयोजक अव्यय असेही म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे दोन प्रधान वाक्यांना जोडतात. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य यांना जोडतात. ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात? त्या समासाला अव्ययी भाव समास असे म्हणतात. समास हा दोन किंवा अधिक शब्दांच्या संयोगाने बनतो आणि त्या संयोगाच्या प्रकारावरून वेगवेगळे समास ठरवले जातात. ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. अव्ययीभाव समास हा असा समास आहे ज्यामध्ये पहिले पद प्रधान असते आणि ते अव्यय अर्थात बदल न होणारे असते. संपूर्ण समासाचा अर्थ पहिल्या शब्दावर अवलंबून असते. मधुरा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. जेव्हा वाक्यातील कर्ता मधुरा क्रियापदाच्या गाते अर्थाच्या दृष्टीने प्रधान असतो तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. या वाक्यात गाते या क्रियापदाचा संबंध थेट मधुरा या कर्त्याशी आहे. क्रिया कोण करतं? मधुरा. म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. येथे मधुरा हा कर्ता आहे. गाते हे क्रियापद कर्त्याच्या अनुसार आहे. वाक्यात कर्त्यावर भर दिला आहे म्हणून हे कर्तरी प्रयोग आहे. खालीलपैकी चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ असलेले वाक्य ओळखा.
तुझ्या नाकाला धार लागली. मराठीत नाम किंवा सर्वनाम यांना ला, ना, ते असे प्रत्यय लागून त्याची चतुर्थी विभक्ती होते. जेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी देतो तेव्हा देण्याची क्रिया ज्याच्यासाठी होते त्याला संप्रदान म्हणतात. उदाहरणार्थ, आईने मुलाला खाऊ दिला. या वाक्यात मुलाला हे चतुर्थी विभक्तीतील संप्रदानकारक आहे, कारण खाऊ देण्याची क्रिया मुलासाठी झाली आहे. प्रयोग निवडा. ऊस कामगारांकडून कापला गेला. या वाक्याचा प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोगमध्ये क्रियेचा परिणाम कर्मावर होतो आणि कर्ताकडून या शब्दाने दर्शवला जातो. या वाक्यात कापला गेला ही क्रिया आहे. ऊस हे कर्म आहे आणि कामगारांकडून हा कर्ता आहे. हा प्रयोग इंग्रजीत पॅसिव्ह व्हॉइसच्या धर्तीवर मराठीत तयार झाला आहे. यात कर्म ऊस प्रधान असते आणि कडून या शब्दाचा उपयोग एजंट म्हणजे कामगार दर्शवण्यासाठी केला जातो. या वाक्यात ऊस हे कर्म आहे आणि ते क्रियापदाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कामगारांकडून हे अधिक माहिती देण्यासाठी आहे. तुम्ही मला प्रश्न विचारलात. या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग. जेव्हा एकाच वाक्यात दोन प्रयोगाची कर्तरी आणि कर्मणी हे लक्षणे दिसतात तेव्हा त्याला संकर प्रयोग असे म्हणतात. तुम्ही मला प्रश्न विचारलात. या वाक्यात तुम्ही कर्ता प्रथमा विभक्ती आहे, ज्यामुळे कर्तरी प्रयोगाचे लक्षण आहे. प्रश्न कर्म द्वितीया विभक्तीत आहे आणि विचारलात हे कर्मानुसार बदलणारे क्रियापद आहे, ज्यामुळे कर्मणी प्रयोगाचे लक्षण आहे. म्हणून हे वाक्य कर्तृकर्म संकर प्रयोगाचे उदाहरण आहे. सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या या शब्दाचा विभक्ती कोणता? सोन्या या शब्दाचा विभक्ती आहे संबोधन. संबोधन विभक्तीमध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला संबोधित केले जाते. येथे सोन्या हे संबोधन आहे कारण त्या व्यक्तीला संबोधन करून सांगितले जात आहे. जेव्हा आपण एखाद्याला हाक मारतो किंवा बोलावतो तेव्हा संबोधन विभक्तीचा वापर करतो. या वाक्यात सोन्या या शब्दाचा उपयोग हाक मारण्यासाठी केला आहे, म्हणून संबोधन विभक्तीचे उदाहरण आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. या वाक्यातील अलंकार कोणता? या वाक्यातील अलंकार आहे उत्प्रेक्ष अलंकार. उपमेय हे जणू उपमाच आहे असे जेव्हा वर्णन केले जाते तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो. या वाक्यात गुलाबी उषा उपमेय हे परमेश्वराचे प्रेम उपमान आहे असे जणू उत्प्रेक्षवाचक शब्द म्हटले आहे, म्हणून येथे उत्प्रेक्ष अलंकार आहे. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीची करताना म्हणजे जणू, असे वाटते इत्यादी शब्द वापरले जातात. येथे गुलाबी उषाची तुलना परमेश्वराचे प्रेमशी करताना म्हणजे आणि जणू हे शब्द वापरले आहेत. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणाच्या मखमलीचे त्या सुंदर मखमलीवरती फुलराणी ही खेळत होती. या वाक्यातील वृत्त ओळखा. या वाक्यातील वृत्त आहे पादाकुलक वृत्त. वृत्त म्हणजे काव्यातील विशिष्ट छंदशास्त्रानुसार रचना. प्रत्येक वृत्ताची ठराविक मात्रा आणि यमक तालबद्धता असते. पादाकुलक वृत्तात 4 चरण असतात. प्रत्येक 4 चरणात 8 मात्रा असतात. पादाकुलक वृत्ताची ओळख म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजेच 32 मात्रा असतात. माता न तू वैरणी, माता न तू वैरणी या ओळीतील कोणता अलंकार आहे? या ओळीतील व्याजोक्ती हा अलंकार आहे. व्याजोक्ती अलंकार जेव्हा एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण सांगितले जाते तेव्हा व्याजोक्ती अलंकार होतो. या ओळीत माता वैरणी नाही असे म्हटले आहे, पण म्हणजे माता वैरणीसारखी वागते पण ती खरंच वैरणी नाही
असे सांगून एक प्रकारे तिची बाजू सावरली आहे. खरे कारण लपून दुसरेच प्रेमळ कारण पुढे केले आहे. ओहो वा ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी आहे? हर्षदर्शक या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय आहे. केवळ प्रयोगी अव्यय आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. ओहो वा हे शब्द आनंद, उत्साह किंवा प्रशंसा व्यक्त करण्यासाठी उद्गारले जातात. त्यामुळे ती हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. उदाहरणार्थ, ओहो किती सुंदर दृश्य आहे, वा काय छान गाणे गायलेस, या प्रकारे आपण उदाहरण बघू शकतो. स्पृश्य अस्पृश्य या सामासिक शब्दाचा समास कोणता? या सामासिक शब्दाचा समास आहे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास ज्यात किंवा या विकल्पदर्शक अव्ययाचा लोप होतो. उदाहरणार्थ, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. स्पृश्य अस्पृश्य म्हणजे स्पृश्य किंवा अस्पृश्य असा अर्थ होतो. आत, मध्ये, खाली, ठाई इत्यादी अव्यय कोणती विभक्ती दर्शवतात? सप्तमी विभक्ती दर्शवतात. सप्तमी विभक्ती अधिकरण अर्थाने वापरली जाते. अधिकरण म्हणजे क्रिया कोठे घडते हे ठिकाण किंवा वेळ दर्शवणे. आत, मध्ये, खाली, ठाई ही अव्यय क्रिया घडवण्याचे स्थान दर्शवतात, ज्यामुळे ती सप्तमी विभक्ती येतात. सप्तमी विभक्ती सहसा स्थान, वेळ किंवा साधनाच्या संदर्भास वापरली जाते. ही विभक्ती मध्ये वर, खाली, आत, ठाई इत्यादी शब्दांनी सूचित केली जाते. ईश्वर निर्मित या सामासिक शब्दाचा समास ओळखा. ईश्वर निर्मित या सामासिक शब्दाचा समास आहे विभक्ती तत्पुरुष समास. ज्या समासात कोणते तरी विभक्तीचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.